नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर आज आपण मस्त चमचमीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली अशी ही वांग्याची भाजी बनवणार आहोत. पाहू शकता तुम्ही, खूप मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. कुठलंही भाजणी करायची नाही, आपल्याला कुठलंही वाटण घाटण करत बसायची गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण यामध्ये घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला वापरणार आहोत. फक्त हा मसाला वापरूनच आजची ही जी भाजी आहे ती आपण बनवणार आहोत. यामध्ये कुठलेही वेगळे मसाले घालण्याची गरज पडत नाही. त्यासाठी ही पद्धत जी आहे ती खूप साधी आणि सोपी आहे. तर हा मसाला कसा बनवायचा हे मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. तर यासाठी काय साहित्य पाहिजे? इथे एक वाटीभर भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी. त्याचे हलकेसे साल काढून घेतलेले आहे आणि किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याला भाजलेलं वगैरे काहीही नाही. लसूण घेतलेलं आहे सोलून. सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय वाटायचं आहे? लसूण आणि खोबरं एकत्र वाटायचं आहे आणि यासोबतच शेंगदाण्याचं कूट आहे तेही वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर आपल्याला आत्ताच वाटायची नाही, त्याचा आपल्याला पुढे उपयोग करायचा आहे. तर अशा प्रकारे हे वाटण करून घेतले. आता आपण जे वांग्यामध्ये भरायचा मसाला आहे तो इथं तयार करतोय. तर त्यासाठी इथं शेंगदाण्याचं कूट घेते मी. तर आपल्या आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे यानुसार. जास्त क्वांटिटीमध्येही ही रेसिपी तुम्ही फॉलो करून भाजी बनवू शकता. शेंगदाण्याच्या कुटामध्ये आता जे लसूण आणि खोबरं आपण वाटलेलं होतं त्याच्यातलं अर्धं वाटण मी इथं घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे जो आपला काळा मसाला किंवा घाटी मसाला ज्याला बोलतो आपण तो. तर फक्त हाच मसाला आम्ही इथं वापरतो. यामध्ये कुठलेही पावडर मसाले किंवा वेगळं असं काही घालण्याची गरज पडत नाही. यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले असतात, त्यामुळे वेगळा मसाला कुठला वापरण्याची गरज पडत नाही. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सोबतच जी चिरलेली कोथिंबीर होती ती घालून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तिखट मीठ संपूर्ण या कुटामध्ये मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे हे हलक्या हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. संपूर्ण मसाल्याला एकसारखी चव आली पाहिजे अशा प्रकारे हा मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे. आता यामध्ये मसाला ओला करण्यासाठी एकदम थोडंसं म्हणजे चमचाभर किंवा 2 चमचे पाणी वापरायचं आहे. आपण इथं तेलही वापरू शकतो, पण ऑलरेडी भाजीला भरपूर तेल सुटतं, त्यामुळे इथं वेगळं तेल घालण्याची गरज पडत नाही. तुम्हाला घालायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आता इथं मसाला बनवून तयार आहे. तर ही जी हिरवी काटेरी छोटी वांगी असतात तीच आम्ही वापरतो यामध्ये भरून भाजी करण्यासाठी. तर त्याचं देठ जे आहे ते थोडंसं कट करून घ्यायचे आणि अशा प्रकारे 2 चिरा देऊन याला 4 फोडीमध्ये कट करायचं आहे, म्हणजे आपला मसाला जो आहे तो भरायला चांगला येतो यामध्ये. तर इथं पाहू शकता वांगी मी कट करून घेतले. जेवढी आवश्यकता होती भाजीची तेवढीच मी इथं वांगी कट केलेली आहेत आणि यामध्ये अशा प्रकारे हलक्या हाताने दाबून हा मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे. तर संपूर्ण वांग्यामध्ये असाच हा मसाला भरायचा आहे. मसाला पडू नये किंवा गळू नये यासाठी फक्त तो हलकासा ओला करून घ्यायचा, म्हणजे छान वांग्यामध्ये तो मसाला जो आहे तो तसाच टिकतो. तर संपूर्ण वांग्यामध्ये इथे मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण याची भाजी करायला सुरुवात करूयात. तर इथं कढाई ठेवलेली आहे गॅसवरती. यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. खूप जास्त तेल घालण्याची ही गरज पडत नाही आहे. तर त्यामध्ये मी मोहरी घातली. मोहरी तडतडलेली आहे. हलकंसं जिरं घालायचं आहे यामध्ये आणि जे खोबरं आणि लसूण आपण वाटलेलं अर्धं ठेवलेलं होतं ते आता इथं तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. हे हलकंसं तळून घ्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये चिमूटभर हळद घालायचे. हळद मसाला बनवते वेळेला घालायची नाही, तर अशी फोडणीमध्ये किंवा तेलामध्ये घालायची, म्हणजे आपल्या भाजीला छान अशी चमक आणि मस्त असा रंग येतो. तर इथं हळद घालून हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा जो आपला काळा मसाला असतो तोही तेलामध्ये घालायचा आहे, म्हणजे छान मसाला परतून मस्त असा सुगंध मसाल्याचा येतो. तर इथं मसाला घालून हलकासा मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये जी मसाला भरून ठेवलेली वांगी आहेत ती या तेलामध्ये घालून घ्यायची आहेत आणि ती अशा प्रकारे हलकीशी परतून घ्यायची आहेत. 1 मिनिटभर स्लो गॅसवरती ही वांगी जी आहेत ते आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या वांग्यालाही छान चव येते. जे तेलामध्ये आपण लसूण खोबरं तळलेलं आहे सोबतच काळा मसाला घातला आहे त्याचीही चव छान अशी वरतून आपल्या वांग्याला येते. त्यासाठी हलकीशी तेलामध्ये ही वांगी जी आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त परतत बसायची गरज पडत नाही, फक्त स्लो गॅस ठेवायचा आहे, कारण इथे भाजीमध्ये पाणी नसतं तर करपू शकते त्यासाठी. आता वांगी परतून झालेली आहेत. तर आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर 1 वाटीभर गरम पाणी घालायचं आहे एवढ्या भाजीसाठी. तुमची क्वांटिटी जास्त असेल, तुमचे वांगे जास्त असतील तर ग्लासभर पाणी घातलं तरीही चालतं किंवा 2-3 वांगी असतील तरीही थोडंसं कमी घातलं तरीही चालतं. पाणी घालून हलकंसं हे मिक्स केले आणि नंतर जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे. हलक्या हाताने सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. पाहू शकता आत्ताच भाजीचा रंग जो आहे तो किती छान दिसत आहे. खूप मस्त रंगामध्ये ही भाजी जी आहे ती मस्त बनून तयार होते. तर इथं संपूर्ण एक सोबत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि
आणि नंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट स्लो किंवा मीडियम गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे पाहू शकता 2-3 मिनिटानंतर छान अशी आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे. पण आत्ताच भाजी तयार झालेली नाही. तर काय करायचं आहे, अशा प्रकारे वांगी जी आहेत ती पलटून घ्यायची आहेत. तुमची जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर तुम्ही अगोदरच ती पलटून घ्या, म्हणजे दोन्ही बाजूनी वांगी जी आहेत ती छान अशी शिजली गेली पाहिजेत. तर इथं वांगी मी पलटून घेतलेले आहेत आणि हलक्या हाताने हा मसाला जो आहे तो एकत्रित मिक्स करून घेतलेला आहे. तर आता इथं काय करायचं आहे, हा जो चमचा आहे तो असाच यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि नंतर मग झाकण ठेवून 1 मिनिटभर याला असंच शिजत राहू द्यायचं आहे स्लो गॅसवरती. तर यामुळे काय होतं, आता इथं आपण पाहूयात, तर मस्त अशी आपली भाजी इथं पाहू शकता. मस्त चमचमीत अशी भाजी इथं बनते. छान तेल असं सुटतं 1 मिनिटभर भाजी ठेवल्यामुळे. तर चला लगेच आपण भाजी जी आहे ती वाढून घेऊयात. तर इथं छान मस्त भरलेलं वांगं जे आहे ते तयार झालेलं आहे. यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम अशी ज्वारीची भाकरी, सोबतीला भाजलेला पापड, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा आंब्याची चटणी किंवा आंब्याचं लोणचं अशा प्रकारे जर असेल तर मस्त असा गावरान बेत मस्त बनून तयार होतो. खूप काही झंझट न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही भाजी कशी वाटली कमेंट नक्की करा. आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.